महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचं एक वेगळं नातं आहे, सुधारणेचं नातं आहे, कलेचं नातं आहे। आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, त्याबरोबरच महर्षी धोंडो केशव कर्वे असतील। यांच्यासोबत जसं हे महाराष्ट्रामध्ये यांनी सुधारणेचं काम केलं, अगदी तसंच काम पश्चिम बंगालमध्ये राजा राममोहन रॉय असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, स्वामी विवेकानंद असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्यजित रे असतील, ज्यांनी कला क्षेत्रामध्ये, फिल्म क्षेत्रामध्ये मोठं मैलाचा दगड ठरावं असं काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र हीच जी अस्मितांची प्रतीकं आहेत, ही प्रतीकं आता सध्या राजकीय भूगोलावरून गायब होत आहेत का, असा प्रश्न आता सध्या पडतो आहे। कारण की ज्यावेळेस निवडणुकीचं कव्हरेज करतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या नावावरती, यांच्या विचारांवरती ज्या पद्धतीने राजकारण होत होतं, आता तो राजकारणाचा पाया हळूहळू कुंकवत होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। अगदी तसंच आपण पश्चिम बंगाल निवडणूक कव्हर करत असताना आपल्याला काही प्रमाणात जाणवल्याचं पाहायला मिळतं। पश्चिम बंगालमध्ये अस्मितांचं प्रतीक असलेले स्वामी विवेकानंद असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, सत्यजित रे असतील, यांच्यासारखी जी काही महत्त्वाची नावं आहेत, ही प्रचारामध्ये कुठंच दिसली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र सध्या अस्मितांची प्रतीकांची जागा कुणी घेतली आहे, तर ही अस्मितांची जागा झालमोडीने घेतली आहे, मछलीने घेतली आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींनी ही जागा घेतल्याचं पाहायला मिळतं। मात्र या सगळ्यामध्ये जी खरी आणि पश्चिम बंगालची जी मूळ अस्मिता होती, ती अस्मिता कुठे आहे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे राजकारणाच्या भूगोलावरून या सगळ्यांची, या महापुरुषांची नावं मागे पडू नयेत यासाठी येणाऱ्या सरकारनं काम करण्याची गरज आहे। ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेत आल्या तर त्यांनी या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवायला हवं, लक्ष द्यायला हवं। आणि तसंच भाजपही ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत होतं, या प्रचारातून ही अस्मितांची मूळ जी प्रतीक आहेत, या प्रतीकांच्या दृष्टीने त्या काम करायला हवं। खरं तर नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, स्वामी विवेकानंद असतील, सत्यजित रे असतील, त्याबरोबरच जे काही राजा राममोहन रॉय असतील, यांचे जे विचार आहेत, या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे। भरत मोहोळकर, साम TV न्यूज, कलकत्ता, पश्चिम बंगाल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।